नमस्कार. महाराष्ट्राकडे भरपूर वेळ आहे आणि आज आपल्या सोबत आहेत नम्र, विनयशील, सोज्वळ, सुंदर, लाजाळू संदीप पाठक आणि त्यांच्या सोबत आहेत सई तामणकर. हॅलो हॅलो. एक मिनिट, इथे फोनवर तुम्हाला बोलता येणार नाही. हा एक शो आहे आणि तो सिरियस आहे आणि तुम्ही हॅलो केल्याने किंवा फोनवर बोलल्याने मी इम्प्रेस सुद्धा होणार नाही. सो स्विच ऑफ युअर मोबाईल प्लीज. कसं वाटतंय सई, संदीप पाठक बरोबर तू आज चर्चा करतेस, स्टुडिओ शेअर करायला मिळतोय? हाऊ यू फील? मी तुझ्या नावाची खूप मोठी फॅन आहे आणि मला छान वाटतंय, खूप छान वाटतंय. छान वाटतंय. हो, थँक्यू. हो, माझी कामं बघून तू एके दिवशी चांगलं काम करशील. हल्ली खूप बिझी आहेस तू आणि भरपूर सिनेमे सुद्धा करतेस. हल्लीचे लेखक जे आहेत ते श्री लिहितात सुरुवात करण्यापूर्वी, पण आता ते सई लिहितात. काय वाटतंय, कसं वाटतंय? थँक्यू. आय टेक दॅट ॲज अ कॉम्प्लिमेंट. इट्स अ कॉम्प्लिमेंट. येस, आय थिंक शुअर. येस. सई तामणकर असेल तिथे सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा असा आदेश सरकार काढणार आहे असं म्हणतात. आता तू एवढे सिनेमे करतेस तर तुझ्यातला कुठला एलिमेंट जास्त स्ट्रॉंग वाटतो तुला? म्हणजे तुझी पर्सनॅलिटी, ॲक्टिंग का तुझं PR? आय थिंक करेक्ट मिक्सचर ऑफ ऑल थ्री थिंग्स. विच थ्री थिंग्स? करेक्ट मिक्सचर ऑल थ्री? हो, आता तू म्हणालास त्याच तीन गोष्टींचं करेक्ट प्रपोर्शनमध्ये मिक्सचर. हो, म्हणजे तू कुठल्या तीन ह्याच्यामध्ये कुठल्या एकाला जास्त प्रेफरन्स देत नाहीस? म्हणजे PR ला तू जास्त प्रेफरन्स देतेस असं वाटत नाही तुला? नाही. नो, ऑल थ्री मिक्सचर्स म्हणजे हे तुला जमतं असं? म्हणजे तू टॅलेंटेड आहेस असं तुला म्हणायचं की हे सगळं मला मी उभीने मी हे हँडल करते सगळंच? ऑफकोर्स. तिन्ही जमतं. ऑफकोर्स. आणि ॲक्टिंग हे जमते. हो. इट्स युअर ओपिनियन. हा शो गप्पा मारण्यासाठी आहे की अपमान करण्यासाठी? नो, इट्स डिस्कशन. इट्स आता एक खूप गंभीर प्रश्न आहे ज्याचं उत्तर कदाचित तुला देता येणार नाही. ॲक्टिंग, whenever you are in industry, in theater, television, cinema, you have to act. Yes. You know that? Yes. सो ॲक्टिंगचा सूर गवसला असं तुला वाटतं? आणि गवसलं तर कुठल्या सिनेमातून किंवा कुठल्या ह्याच्यातून? एकूण तुझ्या प्रश्नांमध्ये लक्षात आले की मनापासून आणि खरं बोलून इथे काहीच होणार नाही. सो मला ऍक्टिंगचा सूर कधी गवसला माहितीये का? जेव्हा मी मध्ये बिकिनी घालून सूर मारला ना, तेव्हा मला ऍक्टिंगचा सूर गवसला. आय होप दॅट्स अ सॅटिस्फॅक्टरी आन्सर फॉर यू, इजंट इट? तेव्हापासून तुला असं वाटतं की म्हणजे मराठीत एक गरिबांची बिपाशा सापडली, गरिबांची बिपाशा सापडली असं तुला वाटतं की दिस इज बिपाशा इन मराठी? गरीब नाही. माय प्रोड्यूसर्स टोल्ड मी अगर फिल्म बिकनी चाहिए तो फिल्म में बिकनी चाहिए. प्रसिद्ध होण्यासाठी काय लागतं? म्हणजे कौशल्य का चर्चेत राहणं? दोन्ही. चर्चेत राहण्यासाठी तू खूप काय म्हणजे काय करत असेल? ऑफकोर्स तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. ज्या वेगवेगळे प्रोग्राम्स होतात, पार्टीज होतात, पार्टीमध्ये गेल्यानंतर काहीतरी इफ यू डू समथिंग इन पार्टी देन त्याची न्यूज होते ना. एक मिनिट, इथे मला काय वाटतं हे तुम्ही विचारलं, त्याचं उत्तर मी दिलं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, कारण मी तुम्हाला विचारलेलं नाही. When Sai Tamanekar come to party, that is not news. If in party Sai Tamanekar do something wrong or something spectacular, at that time ती न्यूज होते. सो नुसतं पार्टीला जाणं तर सगळेच पार्टीला जातात पण त्याची न्यूज होत नाही. कॉस्ट्युम्स असतील त्याची चर्चा असेल. हो, असते माझ्या कॉस्ट्युम्सची चर्चा, मग किंवा मराठी बोलण्याची चर्चा असेल की करेक्ट. पण त्याच्यामुळे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेला आपण मुकलो असं नाही वाटत? इट्स द शो. आणि इथे आपण क्लिअर हे बोलण्यासाठी तुम्ही डोक्यावर पडलात असं मला वाटतं. तुम्ही काहीही बावळटासारखे प्रश्न विचारताय मला.
ह्याच्यापेक्षा खूप घाण शिव्या द्याव्याशा वाटतात, पण मी कंट्रोल करणार आहे. मध्यंतरी तू उपेंद्र लिमाय सोबत गुरुपौर्णिमा केलास, भीती नाही वाटली? भीती का वाटेल? उप्या काय राक्षस आहे का? उप्या, यू आर नॉट रिस्पेक्ट टू गिव्ह एनी सिनियर ॲक्टर. तो ज्येष्ठ अभिनेता आहे, तो माझ्यासाठी उप्याच आहे, पण ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन, सो आय कॉल हिम उप्या, आणि मी त्याला उप्याच म्हणणार. फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह रिस्पेक्ट टू अदर. कुठून आले मी इकडे? हेल्प मी. प्लीज शिवाय देऊ नका. इट्स पॉप्युलर शो दॅट्स. आता एक फिल्म आली आहे प्यारवाली लव्ह स्टोरी, त्यात कुठला रोल आहे तुझा? कुठला रोल आहे म्हणजे? कोणता रोल आहे? तुम्ही शो घ्यायच्या आधी फिल्मचा अभ्यास वगैरे करत नाही का? कोण येणार आहे आपल्या शो मध्ये, त्यांचं कॅरेक्टर काय आहे? आपण हा शो कशासाठी करतोय? प्यारवाली लव्ह स्टोरीच्या प्रमोशनसाठी. आणि तुम्ही मला विचारलं तुमचा काय रोल आहे? नो, तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला यायचं, सो मी ऐकलं होतं प्यारवाली लव्ह स्टोरी. इट्स माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड स्वप्नील जोशीज फिल्म. आय थिंक यू आर परफॉर्मिंग इन दॅट फिल्म. सो आय एम परफॉर्मिंग इन दॅट फिल्म. आणि माझं आलिया खान नावाचं एक कॅरेक्टर आहे. मी आणि स्वप्नील लीड मध्ये आहोत त्या सिनेमात. कळलं? मला माहिती नव्हतं. आता कळलं ना? आपली दुनियादारी फिल्म आली होती, त्यात सुद्धा तू होतीस. हो. त्यात काय रोल होतं? होतीस? माझं शिरी नावाचं कॅरेक्टर होतं. स्वप्नीलला तू दुनियादारीमध्ये काय म्हणायचीस? बच्चू. बच्चू. बच्चू अच्छा, कॅरेक्टर होतं तसं माझं. आणि याच्यामध्ये काय हाक मारतेस तू? स्टुपिड. प्लीज, तू शिवाय खूप दिलेल्यास मला. अशी हाक स्टॉप. मी शो स्टॉप करेन. कर ना प्लीज, मला आवडेल. मला घरी जायचं आहे. तू मला स्टुपिड म्हणतेस. आय एम नॉट स्टुपिड पर्सन. आय एम नॉट स्टुपिड पर्सन. यू मी स्वप्नीलला अशी हाक मारते फिल्म मध्ये. आलिया स्वप्नीलला म्हणजे आलिया अमरला फिल्म मध्ये स्टुपिड अशी हाक मारते. आणि स्वप्नीलने ऐकून घेतलं. कॅरेक्टर आहे आणि स्टुपिड खूप प्रेमाने म्हणते. स्वप्नील इज अ सुपरस्टार. अरे हो, कळलं. ही इज अ सुपरस्टार. तुला काय वाटतं? He is a star of Marathi. And we are proud of Swapnil because I am also extremely proud of him. In दुनियादारी I am also प्यारवालीमध्ये तू अर्धा वेळ मराठी आणि अर्धा वेळ हिंदी बोललीस. ही कथानकाची गरज होती का हिंदीत काम नाही मिळालं आणि ते आता म्हणून आपण हिंदी बोलूया मराठी सिनेमामध्ये, असं तुला? कथानकाची गरज. अच्छा, किंवा तू रिक्वेस्ट केली संजय दत्त सरांना की मला प्लीज हिंदीमध्ये मी खूप स्ट्रगल केलं पण नाही काम मिळालं, सो क्या करते हैं सर, दादा क्या करते हैं, थोड़ा हिंदी में बात कर लूं मैं? तो थांब जरा, थांब. नाही कॅन आय आन्सर? ओके, कूल. सांगितलं ना कथानकाची गरज. रिलॅक्स. कथानकाची गरज. या सिनेमात उपेंद्र लिमयने तुझ्या भावाचं काम केलंय. हो. भीती नाही वाटली? नाही. भीती काय वाटायची त्याच्यात? तो माणूस आहे, तो काय राक्षस आहे का? नाही, पण सिनियर ऍक्टर किंवा एक अंकुश किंवा स्वप्नीलचा असा गोड आवाज कानावर ऐकायची सवय आणि एकदम असं खर्जातला आवाज करायचा. नाही, भीती नाही वाटली. भीती नाही वाटली. अच्छा. इज अ वंडरफुल पर्सन. आणि गुरुपौर्णिमेमध्ये एकत्र काम केल्यामुळे आमची केमिस्ट्री छान तयार झाली, ट्युनिंग छान तयार झाली. उप्या. आता रॅपिड फायर. तुला पडलेलं कुठलं स्वप्न सगळ्यात भयंकर असतं? भूताचं, मरणाचं का बाबूरावला पकडायचं? भूताचं. डोंट लाफ. मला असं आलं की मी हसणार. ओके. मग असं काही विचार की स्वप्न तशी पडतात तर भूताची काही फिल्म करूया वगैरे किंवा भूताचा रोल करूया, तसे दिसतो आपण तर? Are you talking about yourself? No. Talking about you. About you. Rapid fire तुझं चालू आहे. माझं नाही, रॅपिड फायर तुझं चालू आहे. नाही, मी एक विचारतोय. आपल्याला असं वाटतं वेगळ्या अँगलने आपण जेव्हा बघत असतो असं वाटतं की अरे मी ही हळूहळू दिसू शकेल असं. नाही. आवडतं शहर? सांगली, हेब्बाळ? नाही, यात हसण्यासारखं काही नाहीये, कारण आपलं ऋणानुबंध त्या शहराशी जोडलेले असतात आणि तिथली लोक आपल्याला त्या भागातली म्हणून प्रेम करत असतात.
तू जर त्यांच्यावर हसणार असेल पुणे कारण पुण्याची हवा खूप छान आहे, पुण्यात खूप जास्त झाडं आहेत आणि माझा नवरा पुण्याचा आहे, सो पुणे. ओके. सई, तू अशाच एका बेटावर नावाचा आपण मी खूप आय थिंक तुम्हाला तुमचं फुटेज मिळालं की मी स्टॉप ना. ओके. अशाच एका बेटावर आपण थांबूया. मी सांगितल्यामुळे तुम्ही प्यारवाली लव्ह स्टोरी बघणार आहातच. अर्थात त्याच्यामध्ये बिकिनी नाहीये, पण 52 खणी अभिनय आहे अशी आशा करूया. नक्की बघा प्यारवाली लव्ह स्टोरी. धन्यवाद. थँक्यू.